नमस्कार मित्रांनो, तुमच्या स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये SK आर्मी एज्युकेशन फिटनेस मध्ये। आज आपण गणिताचे चॅप्टर नैसर्गिक संख्या शिकणार आहोत। आज आपला पहिला चॅप्टर आहे नैसर्गिक संख्या, चॅप्टर फर्स्ट। आता आपण शिकणार आहोत। पहिला चॅप्टर आहे नैसर्गिक संख्या। इथे नैसर्गिक संख्या 1 2 3 4 5 ही काय आहे? नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्या नाही, कोणता नाहीये? 0 नाहीये। नैसर्गिक संख्या इथे सम संख्या, सम संख्या 2 4 6 8 10। विषम संख्या 1 3 5 7 1 3 5 7। त्यानंतर आपण येतो फॉर्म्युलावर। क्रमवार नैसर्गिक संख्याची बेरीज, याचा फॉर्म्युला आहे n+1/2। त्यानंतर आहे क्रमवार सम संख्यांची बेरीज, याचा फॉर्म्युला आहे n+1। त्यानंतर आहे क्रमवार विषम संख्यांची बेरीज n²। त्यानंतर आहे क्रमवार वर्गाची बेरीज n+1 2n+1/6। त्यानंतर आहे घनांची बेरीज, याचा फॉर्म्युला आहे n+1 2 तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे म्हणून तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा। याच्यानंतर आपण क्वेश्चन कडे जाणार आहोत। त्यानंतर पहिला क्वेश्चन आहे क्रमवार 15 नैसर्गिक संख्यांची बेरीज। नैसर्गिक संख्या कोणत्या? 1 2 3 4 5 इतर 15 पर्यंत आहे। त्यानंतर याला आपण कसं फॉर्म्युलाने सॉल्व करायचा। फॉर्म्युला आहे नैसर्गिक संख्याचा n+1/2। n च्या जागी आपल्याला नैसर्गिक संख्या घ्यायची। नैसर्गिक संख्या किती आहे? 15 आहे। तर कसं घ्यायचं? 15 + 1/2 याला सॉल्व करायचं। 15 इथे प्लस नाही आहे, इथे काय करायचं आपल्याला? इंटू करायचं आहे। त्यानंतर ब्रॅकेट मध्ये आपल्याला 16 करायचा /2। 2 ने सोडायला जाते 2 8 च्या 16, 15 8 120। याचा आन्सर येते 120। त्यानंतर आपण दुसरा क्वेश्चन कडे जाणार आहोत। दुसरा क्वेश्चन आहे क्रमवार 22 सम संख्यांची बेरीज। किती? यालाच और मध्ये दुसऱ्या तरीकेने विचारतात। 2 + 4 + 6 + 8 इतर किती? 22 किती? याचा फॉर्म्युला होता n+1। n+1 n च्या जागी आपण कोणती संख्या घ्यायच्या? सम संख्या 22 ब्रॅकेट 22 + 1 22 × 23। याला सॉल्व कसं करायचं? 23 ला 23 × 22 3 × 3 2 = 6 2 × 2 2 = 4 3 × 3 3 2 = 6 2 × 2 2 = 4 6 0 5 506 याचा आन्सर आहे। त्यानंतर आपण तिसरा क्वेश्चन करणार आहोत विषम संख्या। याला पुसणार आहे। तिसरा क्वेश्चन आहे विषम संख्या।
1 प्लस 3 प्लस 5 प्लस 70. और मध्ये कसं विचारणार क्रमवार विषम संख्यांची बेरीज किती. विषम संख्या आहे 17. याचा फॉर्म्युला कसा आहे ना, विषम संख्या म्हणला तर फॉर्म्युला आहे n स्क्वेअर. n स्क्वेअर म्हणजे 70. 70 चा स्क्वेअर किती आहे 289. आन्सर. त्यानंतर आहे वर्गाची बेरीज. नेक्स्ट क्वेश्चन. और मध्ये आहे क्रमवार नैसर्गिक संख्यांची वर्गाची बेरीज किती. याचा फॉर्म्युला काय n प्लस 1 2n प्लस 1 अपॉन 6. त्यानंतर फॉर्म्युला मध्ये n ची व्हॅल्यू किती आहे 15. 15 प्लस 1 2 इंटू 15. इथे काय नाही आहे म्हणजे इंटू होते प्लस 1 अपॉन 6. त्यानंतर 15 इथे 16 येणार. 15 दुने 30. 30 नाही 31. 6. याला आता मग काटू. हा 3 न जाणार, हा 5 न, हे 8 न. त्यानंतर 40 इंटू 31. वन 2 4 0 इंटू केला तर आन्सर 1240. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहणार. त्यानंतर क्वेश्चन होता घनाची बेरीज. घनाच्या बेरीजचा फॉर्म्युला होता n प्लस 1 अपॉन 2 होल स्क्वेअर. याचे काय आहे घनाची बेरीज किती आहे 9 आहे. 9 प्लस 1 अपॉन 2 याचा होल स्क्वेअर. त्यानंतर इथे 9 10 अपॉन 2 होल स्क्वेअर. 2 5 55 9 च्या 45 च्या स्क्वेअर 2025. हा राहिला आन्सर. त्यानंतर आपण नैसर्गिक संख्येचे ते वरून एक फॉर्म्युला आहे त्याचे आपण पहिला फॉर्म्युला पाहणार.
आपण पाहतो नैसर्गिक संख्येचे फॉर्म्युले. ते वरून क्वेश्चन विचारतात. नैसर्गिक संख्येला कसे विचारतात ते वरून क्वेश्चन विचारतात. एकूण संख्यांची किंवा एकूण संख्यांची बेरीज. एकूण संख्या म्हणजे सर्व आले पाहिजे, सर्व किंवा एकूण, तिथे ते आले पाहिजे. त्यानंतर फॉर्म्युला आहे एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज. एकूण नैसर्गिक संख्या इथे काय शेवटची मायनस पहिली प्लस 1. त्यानंतर सम संख्या आणि विषम संख्या राहिली तेव्हा नैसर्गिक संख्या अपॉन 2. त्यानंतर आहे दुसरा फॉर्म्युला जिथे बेरीज करायला लागते आपल्याला. तिथे आहे एकूण नैसर्गिक संख्येची बेरीज पहिली प्लस शेवटची अपॉन 2 इंटू एकूण संख्या. त्यानंतर सम राहिला किंवा विषम राहिला तरी तोच फॉर्म्युला लागणार. आपण पहिला क्वेश्चन कडे जाणार. तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवून घ्या, मग आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाणार. क्वेश्चन आहे 21 ते 76 पर्यंत सर्व नैसर्गिक संख्या, सम संख्या आणि विषम संख्येची आपल्याला विषम संख्या काढायची आहे. इथे आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. पहिला फॉर्म्युला काय होता शेवटची मायनस पहिली प्लस 1. पहिला फॉर्म्युला इथे आपल्याला हे आकार शेवटची म्हणला तर 76 ना पहिली म्हणला तर 21. इथे काय करायचं 76 मायनस 21 प्लस 1. 76 मायनस 21 किती होते 55. 55 प्लस 1 56. हे निघाली आपली नैसर्गिक संख्या. ही आहे नैसर्गिक संख्या. त्यानंतर आपण सम संख्या काढणार. सम संख्येचे काय होतं नैसर्गिक संख्या अपॉन 2. इथे नैसर्गिक संख्या अपॉन 2 फॉर्म्युला. नैसर्गिक संख्या म्हणलं तर आपल्याला नैसर्गिक संख्या 56 निघाली. आन्सर इथे 56 अपॉन 2. आन्सर किती येणार आहे 28. ही कशी नैसर्गिक संख्या. इथे नाही का विषम संख्येचा पण हाच फॉर्म्युला लागणार आहे. ही पण विषम संख्येची पण आन्सर येते 28. ही झाला संख्या काढायची होती. आता इथे विचारलं ह्याच क्वेश्चन मध्ये विचारला नैसर्गिक संख्या, सम संख्या, विषम संख्यांची एकूण बेरीज किती. बेरीज किती. तर इथे कसं करायचं फॉर्म्युला लागणार. इथे पण इथे नवीन मला फॉर्म्युला लागणार. जसं की नैसर्गिक संख्यांची बेरीज पहिली प्लस शेवटची अपॉन 2 इंटू एकूण नैसर्गिक संख्या. हा फॉर्म्युला लागणार. इथे कसं पहिली संख्या अप्लाय करायला लागेल 21 प्लस 76 डिवाइड बाय 2. एकूण संख्या म्हणला तर ही संख्या निघाली आहे 56 इंटू 56. त्यानंतर इथे 76 ने 21 प्लस केला तर 97 होते इंटू 2 56. हे झाले 28. 27
9728 याची इंटू केला तर 2716 आन्सर निघते. त्यानंतर ह्या क्वेश्चनच्या नंतरच्या आपण समोर बघू. याच्यानंतर आपण बघणार आहोत संख्या मालिकाची सिरीज. संख्या मालिकाची सिरीज मी पहिला क्वेश्चन लिहित आहे. यानंतर आपण शिकतो संख्या मालिकेची सिरीज. इथे क्वेश्चन मध्ये आहे 5, 7, 9, 11, 13 पुढील क्रमाने येणारी 11वी संख्या कोणती. त्यानंतर इथे दुसरा क्वेश्चन बनते 5, 7, 9, 11, 13 पुढील क्रमाने येणारी बेरीज किती. तिसरा क्वेश्चन बनते इथूनच पुढील क्रमाने येणारी सरासरी किती. त्यानंतर याचा फॉर्म्युला येते TN = A + N - 1 × D. D म्हणजे फरक होते. त्यानंतर आपण मांडणी करायची. A म्हणजे 5 होते कारण की ही A वाली संख्या आहे. इथे 5 लिहू प्लस N म्हणजे 11 ही वाली संख्या घेऊ 11 - 1. D म्हणजे फरक म्हणजे 5 न 7च्या बीजामध्ये कितीचा फरक आहे 2च्या. 7 न 9च्या बीजामध्ये कितीचा फरक आहे 2च्या. तर आपण इथे किती लिहू 2 लिहू. याच्यानंतर आपण याला सॉल्व करू. 5 प्लस 11 मधून 1 गेला 10. 10 × 2. त्याच्यानंतर आपण याला 20 करू. 20 प्लस 5 आन्सर येते 25. त्याच्यानंतर आपण बघत आहोत इथे क्वेश्चन दुसरा बेरीज किती. बेरीज दिली आहे तर आपण आता बेरीजचा फॉर्म्युला आहे पहिली प्लस 7ची /2 × एकूण संख्या. पहिली संख्या कोणती आहे 5 आहे. पहिली संख्या कोणती आहे 5 आहे आणि 7ची संख्या कोणती आहे 25. याला काय म्हणतात 7ची संख्या. आपण आता इथे मांडणी करायची. पहिली संख्या 5 आहे आणि 7ची संख्या किती आहे 25 निघाली अपॉन 2. एकूण संख्या किती आहे 11 कारण की ते 11वी संख्या म्हणत आहे. एकूण संख्या किती आहे 11. त्यानंतर 25 हे 5 30. 30/2 × 11. 11 ले 2 ना 30 ले काटायच्या. इथे किती ते 15 ना 15 × 11 किती होते 165. त्यानंतर बेरजेचे आन्सर येते 165. आपण आता बघू सरासरी. तिसरा क्वेश्चन
आता सरासरी कसं करायच्या इथे काय आहे मी तिसरा क्वेश्चन सरासरीचा फॉर्म्युला काय पहिली प्लस 7 ची अपॉन डिवाइड बाय 2 तर आता इथेच आपण पहिली प्लस 7 ची डिवाइड बाय 2 हा काय फॉर्म्युला आहे तर आपण मांडणी करायची 5 प्लस 25 डिवाइड बाय 2 30 अपॉन 2 इज इक्वल टू 15 ही काय सरासरी ही आहे बेरीज त्यानंतर आता आपण क्वेश्चन नेक्स्ट बघू याच्यानंतर मी तुम्हाला एक चॅट करून देणार आहे आता इथे बघा चार्ट आहे इथे चार्ट मध्ये कसं आहे सारखे सम सम विषम विषम सारखे म्हणला तर समसम ना विषम विषम राहणार तर इथे कसं आहे पुढील क्रमाने म्हणला ना तर +2 न पुढील नंतर न तिथे बी पण लागलं तर तिथे काय लिहायचं +2n त्याच्यानंतर आधी किंवा पूर्वी म्हणलं तर -2n मग इथे विरुद्ध विरुद्ध मध्ये कसं आहे सम विषम विषम सम याला काय म्हणतो आपण विरुद्ध मध्ये याचा फॉर्म्युला आहे +1 पुढील व नंतर क्रमाने v म्हणला तर +2n - 1 नाव आधीची पूर्वीची किंवा v क्रमाने लावला तर तिथे -2n + 1 हे आहे फॉर्म्युला याच्यानंतर आपण क्वेश्चन बघणार आहोत स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला समोर क्वेश्चन देणार तेव्हा तुम्हाला कामात येणार आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाणार पहिला क्वेश्चन आहे बी ही सम संख्या बी ही सम संख्या असून पुढील क्रमाने
येणारी सम संख्या कोणती? क्वेश्चन काय? बी ही सम संख्या असून, बी कोणती संख्या आहे? सम संख्या आहे असून पुढील क्रमाने, चार्ट मध्ये आपण बघलं पुढील क्रमाने, नंतर आधीची, त्याच्यानंतर इथे काय विचारलं आणखी सम संख्या कोणती? सम प्लस सम पुढील क्रमाने, पुढील क्रमाने म्हणला सम प्लस सम तर सारखे सारखे आहे, तिथे आपल्याला काय येईल +2 येणार, कारण की चार्ट मध्ये एकदा आणखी बघा +2 येणार, कारण की इथे काय लिहिलंय पुढील क्रमाने, तिथे काय +2. तर मग आपल्याला ही संख्या सम आहे, कोणती? बी ही संख्या काय आहे? सम आहे. तर मग इथे करायचं b+2, ही झाला आन्सर. त्यानंतर आपण दुसरा क्वेश्चन बघणार. x ही विषम संख्या असून नंतर क्रमाने येणारी 8वी विषम संख्या कोणती? बघा मित्रांनो, इथे काय आहे? x ही कोणती संख्या आहे? विषम संख्या आहे असून त्यानंतर क्रमाने काय लिहिलं इथे? इथे काय लिहिलं आता? पुढील क्रमाने, इथे आहे नंतर त्या क्रमाने 8वी विषम संख्या कोणती? इथे विषम आहे, तिथे पण विषम आहे, विषम मग कोणती म्हणते? 8वी म्हणते. नंतर क्रमाने येणारी, त्याचा फॉर्म्युला कोणता येणार? +2n, कारण की सारखे सारखे आहे. मग तिथे कोणते येणार? नंतर क्रमाने, त्या चार्ट मध्ये बघा पुढील नंतर क्रमाने येणारी संख्याची येते +2n. मग आपण इथे मांडणी करायची. x+2 n ची जागी आपण काय लिहायचं? 8 लिहायचं, म्हणजे 8वी संख्या इंटू 8, x+16. x+16 हा काय आन्सर. कारण की इथे कसं आहे? पुढील क्रमाने आहे, इथे आहे नंतर क्रमाने येणारी कितवी संख्या? 8वी. तिथे संख्या दिलाय, इथे संख्या नसे दिली. आपण आता तिसरा क्वेश्चन पाहणार. y ही एक विषम संख्या असून पूर्वीची क्रमाने येणारी तिसरी सम संख्या कोणती? आता इथे बघा y ही कोणती संख्या आहे? विषम संख्या आहे. इथे काय? तिसरी कोणती संख्या? सम संख्या आहे. इथे काय लिहिलंय आपल्याला? पहिले मेन पूर्वीची क्रमाने येणारी, पूर्वी मध्ये पण लिहिला होती आपण ना. सम विषम, इथे काय दाखवत आपल्याला? विरुद्ध मध्ये इथे फॉर्म्युला कोणता लागणार आहे? -2n + 1 -2 y -2 into 3 + 1 y -6 + 1 y -7. ही आहे पूर्वीची, कारण तरी पूर्वी क्रमाने लिहिला आहे.
त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार. हाय काय न्यू टाइप. इथे बघा y प्लस 3/5 ही कोणती सम संख्या आहे. इथे काय पुढील क्रमाने येणारी 25वी कोणती संख्या आहे, विषम संख्या आहे. ही सम आहे आणि ही विषम आहे. इथे पुढील क्रमाने मिळाले तर पुढील क्रमांक कसं आहे प्लस 2n-1 हा फॉर्म्युला लागणार आहे. इथे लिहायचा प्लस 2n-1. आता ह्याच फॉर्म्युल्यावर आपल्याला इथे मांडणी करायची. y प्लस 3/5 प्लस 2 इंटू 25-1. त्यानंतर आपण इथे लिहिणार y प्लस 3/5 प्लस 15-1. y प्लस 3/5 प्लस 49. 49 पण इथे 5 आहे, इथे काय नाही, इथे आपण काय लिहायचं 1 लिहायचा कारण की आपल्याला याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. त्यानंतर लिहा y प्लस 3 इंटू 1 प्लस 49 इंटू 5 ब्रॅकेटमध्ये 5. इथे सॉल्व करायचं आपल्याला y प्लस 3 प्लस 245 अपॉन 5. मग इथे लिहायचं आपल्याला y प्लस 248/5. हे कोणती संख्या आहे, 25वी संख्या आहे. हा असं आहे कारण की आपल्याला इथे कोणता फॉर्म्युला यूज करायचा, हा वाला प्लस 2n-1. हा क्वेश्चन बघा 50 रुपयाच्या नोटाच्या बंडलावर अनुक्रमे 15512 ते 15845 ह्या क्रमाने बंडलात एकूण रुपये किती. इथे कसं आहे, इथे फॉर्म्युला लागणार 7ची मायनस पहिली प्लस
1. जसं की 15842 मायनस 15512 प्लस 1 याला मायनस केला तर इथे येते 33 प्लस 1 इथे येते 34 मग ते इथे का इथे किती लिहिलेलं आहे 50 रुपयाच्या नोटाचा बंडल आहे 50 रुपये 50 रुपये आपल्याला लिहिले इंटू करायला लागेल ही आन्सर निघाली इंटू 50 आन्सर येणार 16700 रुपीज. तर ह्या नोटाच्या बंडलामध्ये किती रुपये राहणार 16700 रुपये राहणार. आज नैसर्गिक संख्या हा चॅप्टर शिकवून झालाय. उद्या आपण शिकणार आहोत लसावी मसावी. त्याला काय म्हणते इंग्लिश मध्ये एलसीएम एचसीएफ. चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओला.